जय जय रामकृष्ण हरी. आज आपण हरिपाठातल्या पुढच्या अभंगाचा भावार्थ पाहणार आहोत. अभंग 14वा जो पटदीप या रागावर तयार केला आहे. नित्य सत्य अमित हरिपाठ जासी, कळी काळ त्यासी न पाहे दृष्टी. जो मनुष्य, जो भक्त नित्य नेमाने भगवंताचे हरीचे नियमित स्मरण करतो, त्याच्याकडे कधीही कुठलीही गोष्ट वाईट दृष्टीने पाहत नाही. मृत्यूचे म्हणजे काळाचे भय राहत नाही. आत्म्याला त्याच्या अमरत्वाची जाणीव होते. रामकृष्ण उच्चार अनंतराशी तप, पापाचे कळप पळती पुढे. रामाच्या आणि कृष्णाच्या सतत घेतलेल्या नाम उच्चाराने अनंत राशींचे तपाचे पुण्य तुम्हाला मिळेल. सगळे पाप या पुण्याकडे बघून पुढे पळत जातील. जणू काही एखादा कळप कसा पुढे पुढे पळतो तसा. म्हणून मुखात रामकृष्ण उच्चार सतत असू द्या. हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणती जेवाचा तया मोक्ष. हरिनामाचा मंत्र हा शिवाचा अत्यंत प्रिय मंत्र आहे. जो या हरीचा मंत्र जप करेल त्याला मोक्षाची प्राप्ती निश्चितच होईल. म्हणून हा मंत्र जपा आणि मुखात रामकृष्ण उच्चार असू द्या. ज्ञानदेवा पाठ नारायण नाम, पाविजे उत्तम निज स्थान. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. संत ज्ञानेश्वर सांगतात, नारायणाचा पाठ म्हणजेच भगवंताचा पाठ केला तर तुम्हाला उत्तम असे परमेश्वराच्या चरणांजवळ स्थान मिळेल, जिथून तुम्हाला कुठेही जायची गरज भासणार नाही. म्हणून सतत मुखाने हरिनाम घ्या. त्या भगवंताचे नाम सतत मुखात असू द्या. इथे हा 14वा अभंग पूर्ण होतोय. 15वा अभंग जो जयवंती या रागावर तयार केला आहे. याची लय ठाय आहे. एक नाम री द्वैत नाम दो रे, अद्वैत कुसरी विरळा जाणे. त्या हरीचे भगवंताचे एकच असे नाव आहे जे तुझा भावाला दूर करणारे आहे. हा द्वैत भाव अद्वैताकडे जाणे एक कला आहे आणि ही कला जाणणारे खूपच कमी आहेत. समबुद्धी घेता समान श्री हरी. जे लोक भगवंताचे निष्ठापूर्वक नाम घेतात आणि आपण दोघे एकच आहोत हे समान बुद्धीचे ज्ञान या नामस्मरणामुळे त्यांना प्राप्त होते. त्यांना श्रीहरी सगळीकडे सारखा दिसतो. क्षमदमावरी हरी झाला, समबुद्धी घेता समान श्रीहरी. क्षम म्हणजे मनाचे नियमन, दम म्हणजे इंद्रियांचे दमन. हे सोडून जे लोक इतर मार्गाने श्रीहरीची प्राप्ती करून घेतात, थोडक्यात ते परमेश्वराची वैर पत्करतात. हरिनामच घेणे हा सर्वात सोपा मार्ग आहे. सर्वागटी राम देहादेही एक, सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी. समबुद्धी घेता
समान श्रीहरी. सूर्याची हजारो किरणे असतात, ती वेगवेगळी पसरलेली असतात, पण ही वेगवेगळी झालेली किरणे सूर्याचीच रूपे असतात. तसाच परमेश्वरसुद्धा प्रत्येक देहात, प्रत्येक जीवात भरलेला आहे. मग तो लहान मोठा कसाही असो, पण तो सर्वत्र आहे आणि त्याचे एकच रूप आहे. म्हणून त्याच्याबद्दल समबुद्धी हवी. ज्ञानदेवा चिंती हरी पाठने मागिलिया जन्मा मुक्त झालो. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. संत ज्ञानेश्वर सांगतात, या जन्मामध्ये मला हरिपाठाची गोडी लागली आहे, म्हणजे मी भाग्यवान आहे. ही माझ्या मागच्या जन्माची खूण आहे. मी मागील जन्मातच मुक्त झालो आहे आणि या मुक्तीचा आनंद मिळवण्यासाठी परत जन्माला आलोय, त्या श्रीहरीचे नाम पुन्हा घेण्यासाठी. म्हणून तुम्ही हरीचे नाम सतत मुखात घ्या, त्या भगवंताचे सतत नामस्मरण करा. इथे हा 15वा अभंग पूर्ण होतोय. पांडुरंग हरी वासुदेव हरी. धन्यवाद. जय जय रामकृष्ण हरी. आज आपण हरिपाठातल्या पुढच्या अभंगाचा भावार्थ पाहणार आहोत. अभंग 14वा, जो पटदीप या रागावर तयार केला आहे. नित्य सत्यमित हरिपाठ जासी, कळी काळ त्यासी न पाहिल दृष्टी. जो मनुष्य, जो भक्त नित्य नेमाने भगवंताचे, हरीचे नियमित स्मरण करतो, त्याच्याकडे कधीही कुठलीही गोष्ट वाईट दृष्टीने पाहत नाही. मृत्यूचे म्हणजे काळाचे भय राहत नाही. आत्म्याला त्याच्या अमरत्वाची जाणीव होते. रामकृष्ण उच्चार अनंतराशी तप, पापाचे कळप पळती पुढे. रामाच्या आणि कृष्णाच्या सतत घेतलेल्या नाम उच्चाराने अनंत राशींचे तपाचे पुण्य तुम्हाला मिळेल. सगळे पाप या पुण्याकडे बघून पुढे पळत जातील. जणू काही एखादा कळप कसा पुढे पुढे पळतो तसा. म्हणून मुखात रामकृष्ण उच्चार सतत असू द्या. हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणती जेवाचा तया मोक्ष. हरिनामाचा मंत्र हा शिवाचा अत्यंत प्रिय मंत्र आहे. जो या हरीचा मंत्र जप करेल त्याला मोक्षाची प्राप्ती निश्चितच होईल. म्हणून हा मंत्र जपा आणि मुखात रामकृष्ण उच्चार असू द्या. ज्ञानदेवा पाठ नारायण नाम, पाविजे उत्तम निज स्थान. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. संत ज्ञानेश्वर सांगतात, नारायणाचा पाठ म्हणजेच भगवंताचा पाठ केला तर तुम्हाला उत्तम असे परमेश्वराच्या चरणांजवळ स्थान मिळेल, जिथून तुम्हाला कुठेही जायची गरज भासणार नाही. म्हणून सतत मुखाने हरिनाम घ्या, त्या भगवंताचे नाम सतत मुखात असू द्या. इथे हा 14वा अभंग पूर्ण होतोय. 15वा अभंग, जो जयवंती या रागावर तयार केला आहे. याची लय ठाय आहे. एक नाम री, द्वैत नाम दो रे, अद्वैत कुसरी विरळा जाणे. त्या हरीचे, भगवंताचे एकच असे नाव आहे, जे तुझा भावाला दूर करणारे आहे. हा द्वैत भाव अद्वैताकडे जाणे एक कला आहे आणि ही कला जाणणारे
खूपच कमी आहेत. समबुद्धी घेता समान श्रीहरी. जे लोक भगवंताचे निष्ठापूर्वक नाम घेतात आणि आपण दोघे एकच आहोत हे समान बुद्धीचे ज्ञान या नामस्मरणामुळे त्यांना प्राप्त होते. त्यांना श्रीहरी सगळीकडे सारखा दिसतो. क्षमदमावरी हरी झाला समबुद्धी घेता समान श्रीहरी. क्षम म्हणजे मनाचे नियमन, दम म्हणजे इंद्रियांचे दमन. हे सोडून जे लोक इतर मार्गाने श्रीहरीची प्राप्ती करून घेतात, थोडक्यात ते परमेश्वराची वैर पत्करतात. हरिनामच घेणे हा सर्वात सोपा मार्ग आहे. सर्वागटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी. समबुद्धी घेता समान श्रीहरी. सूर्याची हजारो किरणे असतात. ती वेगवेगळी पसरलेली असतात, पण ही वेगवेगळी झालेली किरणे सूर्याचीच रूपे असतात. तसाच परमेश्वरसुद्धा प्रत्येक देहात, प्रत्येक जीवात भरलेला आहे. मग तो लहान मोठा कसाही असो, पण तो सर्वत्र आहे आणि त्याचे एकच रूप आहे. म्हणून त्याच्याबद्दल समबुद्धी हवी. ज्ञानदेवा चिंती हरी पाठने मागिलिया जन्मा मुक्त झालो हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. संत ज्ञानेश्वर सांगतात, या जन्मामध्ये मला हरिपाठाची गोडी लागली आहे, म्हणजे मी भाग्यवान आहे. ही माझ्या मागच्या जन्माची खूण आहे. मी मागील जन्मातच मुक्त झालो आहे आणि या मुक्तीचा आनंद मिळवण्यासाठी परत जन्माला आलो आहे, त्या श्रीहरीचे नाम पुन्हा घेण्यासाठी. म्हणून तुम्ही हरीचे नाम सतत मुखात घ्या, त्या भगवंताचे सतत नामस्मरण करा. इथे हा 15वा अभंग पूर्ण होतोय. पांडुरंग हरी वासुदेव हरी. धन्यवाद. जय जय रामकृष्ण हरी. आज आपण हरिपाठातल्या पुढच्या अभंगाचा भावार्थ पाहणार आहोत, जो नंद या रागावर तयार केला आहे आणि याची लय ठाय आहे. हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन हरिविन सौजन्य नेने काही. ज्यांच्याकडे 3 गोष्टी आहेत. पहिली श्री हरी पुराणाचे श्रवण करणे, दुसरी हरिनामाचे कीर्तन सांगणे किंवा ऐकणे आणि तिसरी हरीशिवाय दुसरी कशातच गोडी लागत नाही. अशा भक्तांविषयी ज्ञानेश्वर महाराज पुढे सांगतात. त्या नराला धले वैकुंठ जोडले सकळ ही घडले तीर्थाटन. अशा भक्तांना किंवा मनुष्याला या पृथ्वीवरच वैकुंठाची प्राप्ती होते. सगळ्या तीर्थांचे पुण्य मिळते. त्याला तीर्थाटने करायची गरजच भासत नाही. मनोमार्गे गेला तो येते मुकला हरी
पाठी स्थिरावला तोची धन्य. जो मनुष्य एक मार्गाने फक्त संसारात प्रपंचात रमतो तो नामस्मरणाच्या सुखाला मुक्तो. आणि जो मनुष्य प्रपंचात राहूनही हरीचे स्मरण करतो, भगवंताचे नाम घेतो, मनापासून स्थित होतो, तोच खरा धन्य आहे. त्याला परमसुखाची प्राप्ती निश्चितच होते. ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी रामकृष्णी आवडी सर्व काळ हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. संत ज्ञानेश्वर सांगतात, माझ्या गुरूंच्या कृपेने हरीच्या नामाची सोबत मला मिळाली आहे, म्हणून मला रात्रंदिवस रामकृष्णाची आवड निर्माण झाली आहे. सर्व काळ मी हरिनाम घेतो, म्हणून तुम्हीही मुखाने हरिनाम घ्या. त्या भगवंताचे नाम सतत तुमच्या मुखात असू द्या. इथे हा 18वा अभंग पूर्ण होतोय. अभंग 19वा जो पुरिया या रागावर तयार केला आहे. वेदशास्त्र पुराण श्रुतींचे वचन वचन एक एक नारायण सार जपा. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणे, श्रुती स्मृती यांचे सगळ्यांचे एकच वचन, एकच सार आहे, ते म्हणजे नारायण. आणि या नारायणाचा म्हणजे श्रीहरीचा जप करा. जप तप कर्म हरी विन धर्म धर्म जप जप तप कर्म हरी विन धर्म. कुठलाही जप, कुठलेही तप किंवा कुठलेही कर्म करताना तेथे श्रीहरीचे नाम नसेल तर ते सर्व व्यर्थ आहे, फुकट आहे. तो धर्म व्यर्थ आहे जिथे हरिप्राप्तीचा उल्लेख नाही. कुठल्याही वैदिक धर्माचा प्रारंभ आणि शेवट विष्णूच्या नावाने होतो, म्हणून हरिनामाचा जप नेहमी करा. वाऊगाची श्रम व्यर्थ जाय जप तप कर्म हरी विन धर्म. उगाचच व्यर्थ कष्ट करू नका. जिथे भगवंत नाही, जिथे हरिनाम नाही, ते जप तप कर्म काही उपयोगाचे नाही. हरी पाठी गेले ते निमांतची ठेले भ्रमर गुंतले सुमन कलिके. जो मनुष्य हा हरिपाठ श्रवण वाचन करतो तो प्रपंचापासून निवांत असतो. त्याला जास्त काळजी करायची गरज वाटत नाही. ज्यांना हरिपाठाची गोडी नाही ते फक्त प्रपंचातच गुंतून घेतात. आता पुढच्या श्लोकाचे 2 अर्थ निघतील. एखादा भुंगा मधुसेवनाच्या निमित्ताने फुलांमध्ये कळ्यांमध्ये जातो आणि तो तिथेच मग्न होतो, कारण मधामध्ये गोडी असते. तसेच मनुष्याचे आहे. एकदा का त्याला हरिनामाची गोडी लागली की मग तो त्यातच मग्न होतो आणि हरीचा सुख अनुभव घेतो. आणि दुसरा अर्थ, जसं भुंगा मधुसेवनाच्या गोडीमध्ये फुला कळ्यांमध्येच अडकून राहतो, तसेच मनुष्यही प्रपंचात माया सुखामुळे अडकला जातो. हा सगळा खटाटोप व्यर्थ आहे, त्याच्या लक्षातच येत नाही. ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शास्त्र यमे कुळ गोत्र वर्जियेले हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा म्हणा हरी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. संत ज्ञानेश्वर सांगतात, या हरिनामाचे शस्त्र ज्याच्या हातात आहे त्याच्या कुळाकडे कोणीही वाकड्या किंवा वाईट नजरेने पाहत नाही.
यमसुद्धा त्यांच्याकडे वाकडे बघत नाही. म्हणून तुम्ही हरीचे नाम घ्या, त्या भगवंताचे सतत नामस्मरण करा. इथे हा 19वा अभंग पूर्ण होतोय. पांडुरंग हरी, वासुदेव हरी. धन्यवाद. जय जय रामकृष्ण हरी. आज आपण हरिपाठातल्या पुढच्या अभंगाचा भावार्थ पाहणार आहोत, जो भटियार या रागावर तयार केला आहे. नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी, पापे अनंत कोटी गेली त्यांची. श्री हरीचे नामस्मरण करणे, त्या नामाचा महिमा कीर्तनातून वर्णन करणे यांची आणि वैष्णव लोकांची जोडीच आहे. वैष्णव म्हणजे विष्णू भक्त, जे भागवत धर्म पाळतात. अशा प्रकारे हरीच्या नामाचा महिमा गायल्याने आणि हे महातप केल्यामुळे त्यांच्या अनंत कोटींचे पाप नाहीसे झाले. अनंत जन्मांचे तप एक नाम, सर्व मार्ग सुगम हरिपाठ. हे हरिनाम एवढे सोपे आहे. या हरिपाठामुळे सगळे मार्ग सोपे होतात. एवढेच नाही तर अनंत जन्मांचे तप करून जे पुण्य प्राप्त होते ते इथे नुसत्या नामस्मरणामुळे पुण्य प्राप्त होणार आहे, ते पण अनेक जन्मांचे पुण्य. योग याग क्रिया धर्म माया, गेले ते विलया हरी पाठी. अनंत जन्मांचे तप एक नाम. भगवंताच्या प्राप्तीसाठी योग या क्रिया धर्म ही सगळी माया आहे. हे सगळे व्यर्थ आहे आणि हे सर्व या हरिपाठामुळे लयाला जाणार आहे. म्हणून फक्त हरिपाठाला महत्त्व दिल्यास अनंत जन्माचे पुण्य मिळेल. ज्ञानदैवी यज्ञ याग क्रिया धर्म, हरिविन नेम नाही दूजा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. संत ज्ञानेश्वर सांगतात, माझे गुरु निवृत्तीनाथ यांच्या कृपेने मला हरिनामाचा महिमा कळाला आहे. म्हणूनच मी यज्ञ याग क्रिया धर्म यामध्ये कधीही अडकून पडत नाही. हरीच्या नामाशिवाय माझा कुठलाही नेम नाही. म्हणून तुम्हीसुद्धा मुखात हरीचे नाम घ्या, त्या भगवंताचे सतत नामस्मरण करा. इथे हा 20वा अभंग पूर्ण होतोय. अभंग 21वा, जो मारू बिहाग या रागावर तयार केला आहे आणि याची लय ठाय आहे. काळ वेळ नाम, नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती उद्धरती. भगवंताचे नाम घेण्यासाठी काळ वेळेचे बंधन लागत नाही, ते कधीही घेता येते. भगवंताचे नाम घेताना घेणाऱ्याचा आणि ऐकणाऱ्याचा दोन्हीचा उद्धार होतो. म्हणून तुम्ही कधीही आणि कसेही नाम घ्या आणि फक्त ते श्रद्धेने घ्या. राम कृष्ण नाम, नाम सर्व दोषाहर न, जड जीवा तारण हरी एक, हरी एक. राम आणि कृष्ण यांचे नाम वाचाने घेतले तर तुमच्या सगळ्या दोषांचे हरण होते. तुमचे सगळे दोष नाहीसे होतात. भगवंताचे नामस्मरण हे एकच साधन असे आहे की ते जडजीवांना तुम्हाला भवसागरातून तरून नेते.
हरिनाम सार जिव्हाया नामाची, उपमा त्या दैवाची कोण वाणी. रामकृष्ण नाम नाम सर्व दोषाहरण. परमेश्वराने आपल्याला जीभ दिली आहे. तो एकच असा अवयव आहे की त्यामध्ये हाड नाही. आणि या जिभेमध्ये आपण बोलतो, रसग्रहण करतो. काम इंद्रिये, ज्ञान इंद्रिये, अंतर इंद्रिये असा त्रिवेणी संगम या जिभेजवळ आहे. या जिभेचे खूप महत्त्व आहे आपल्यासाठी. मग अशा जिभेवर सतत परमेश्वराचे नाम असेल तर मग अशा जिभेची, या दैवाची उपमा कोण सांगणार. ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. हरिमुखे म्हणा म्हणा, हरिमुखे म्हणा. संत ज्ञानेश्वर सांगतात, असा हा परिपूर्ण झालेला हरिपाठ आपल्या पूर्वजांनी खूप मेहनत करून आपल्या हाती दिलेला आहे. त्यामुळे पूर्वजांना वैकुंठाचा मार्ग सोपा झाला आहे. आणि आता आपल्यालाही तो मार्ग सोपा झाला आहे. म्हणून तुम्ही फक्त मुखाने हरी म्हणा, मुखात फक्त भगवंताचे नामस्मरण असू द्या. इथे हा 21वा अभंग पूर्ण होत आहे. पांडुरंग हरी वासुदेव हरी. धन्यवाद.